सोडून तुला मातीला तू जाग उधळू दे आज उरी. सोडून तुला मातीला तू जाग उधळू दे आज उरी. उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी. आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल पुढं. जरी काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल पुढं. मोठी लढाई
जिंदगी पेटली येतील जातील सदोतीसचा आहे पाटला. सोडू नको तू साथरा एकजुटीनं लढूया सारे घेऊन हाती हात जिंदगी पेटली देवत ठेवू वाटेड स्वाभिमानी लढवय्या ही शेतकऱ्याची जात होई आभाळाची शपथ घेऊन काय नाही, बॉलिंग खूप साऱ्या शुभेच्छा म्हणते तुला सुद्धा. तर अहवाल असा आहे की टॉस जिंकलंय JSM बॉलिंग्स या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले बारावंडाले फुलपाडा या संघाला. मोठी मॅच, त्या अगोदर 37चा पाठलाग आहे. सरळ घेऊन जाते आमच्या कमेंट्री बॉक्सच्या दिशेने. चला ऑल सेट सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. रुपेश सोनार सोबत अविनाश शर्मा. पहिला बॉल ऑन साइडला हलक्या चेंडूला ढकललंय, आले सिंगल. इनिंगला झाले सुरुवात. पाठलाग आहे 37 धावांचा. दोन विनर संघ दरम्यान मॅच. एका बाजूला आहे अष्टविनायक विरार, समोर JCC जीवदानी क्रिकेट क्लब. प्रसाद फुल टॉस समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय, येतोय डॉट. प्रसादच्या हातामध्ये पहिल्या षटकामध्ये चेंडू सोपवला गेलाय आणि 37चा पाठलाग आहे. नेक्स्ट बॉल प्रसाद. दोन चेंडूचा खेळ झाला, एक धावा धावपलकावर. समोर खेळण्याचा प्रयत्न, ओ खूप चांगली फिल्डिंग. बॉल थोडासा वळण झालं होतं येता येता अभिषेक कडे, तोपर्यंत अभिषेकच्या चेंडूला अडवला आणि एक धावपलकावर. 3 मध्ये 2. ओ वेगवान चेंडू ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर त्वरित रेफर केलंय पहा. आणि आता सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. त्वरित रेफर केले प्रसाद यांनी. मुख्य स्क्रीनवर या सर्व गोष्टी पाहणार. चेंडू ने किती वलन घेतलं होतं, लाईनच्या बाहेर येईन, या सर्व गोष्टी आपण पाहतो पाटील नेटवर्क. आता आमचे ऑफिशियल पंच एकदम जवळ जाऊन बारकाईने पाहतात. खूप क्लोज कॉल आहे. बॉल एक्झॅक्टली होता कुठे. येस, इट इज अ वाईट. बॉलने घेतलं तर थोडस वळण आणि त्या कारणानं आमच्या ऑफिशियल पंचांनी ते एकदम बारकाईने पाहून एकदा त्वरित त्या डिसिजनला रेफर केल्यानंतर ते डिसिजन देण्यात आलं वाईटच्या रूपाने.
पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू कि कोई इतना खूबसूरत, कोई इतना खूबसूरत, कोई इतना खूबसूरत कैसे हो सकता है। खूबसूरती पर तेरी तो मैंने कुर्बान किया, मुस्कुरा के देखा तूने दीवाने पर एहसान किया। खूबसूरती पर तेरी लाडू सोडून तुला आज मातीला तू जाग उधाणू दे आज उरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊन जाऊ दे चला प्रसाद पुन्हा एकदा रेडी होतोय समोर खेळण्याचा प्रयत्न ओ हो काय जबरदस्त फिल्डिंग कॉम्बिनेशन फिल्डिंग होती दोन खेळाडू त्या ठिकाणी होते ऋषी होते त्या ठिकाणी खूप चांगले फिल्डिंग पहा ऍक्शन रिप्ले आमच्या मुख्य स्क्रीनवर पाटील नेटवर्कवर पहा कशा प्रकारे तो अपड्राईव्हचा पटका आणि त्यानंतर त्याची फिल्डिंग 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय 4 धाबा धावपल करते किती 37चा पाठलाग आहे 37 इज अ टार्गेट अष्टविनायक विरार संघासमोर JCC नेक्स्ट बॉल कट केले चेंडूला आणि कट करत असताना चेंडूला पाठवलंय सिंगल साठी पहा खूप चांगली गोलंदाजी आहे पहिलं षटक या प्रकारचं ज्यामधून 2 निर्धाव चेंडू आल्यात आणि त्यामधून वाईट प्लस सुद्धा आपण बघितला होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूला पुन्हा एकदा पाठवलंय सिंगल साठी अखेरकार 37चा पाठलाग आहे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 6 धाबा धावपलकावरती आहेत डीजे मयूरला ऐकणार आहोत आणि त्यानंतर वळणार आहोत मैदानाच्या दिशेने शगनादी रात रात सजनाची हॉट हॉट नागेश नागो गेम चेंजर बॉलिंग ट्रॅकवर रेडी होत आहेत पहिला बॉल बॅकवुडर गेले ओ हो 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 आबू स्टँडिंग कॅच ऋषी काय जबरदस्त झेल टिपलाय पहा ऍक्शन रिप्ले पहा नागोचा हा चेंडू बॅकवुडर जाऊन फटका प्रॉपर एक्झिक्यूट केला होता आणि त्यानंतर ती ऋषीची झेल वाह 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 काय जबरदस्त झेल टिपलाय ऍक्शन रिप्ले पुन्हा पहा नागोचा हा चेंडू बॅकफुटवर गेले आणि त्यानंतर काय जबरदस्त झेल टिपलाय वा वा रुपेश सोनार मैदान सोडावं लागलंय पहिल्या विकेटचं पतन नव्याने येणारे फलंदाज स्वप्नील सर पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न येतोय डॉट जितके डॉट तितके समोर प्रेशर आहे कारण इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली सुपर 12 मध्ये उद्यासाठी दाखल होणार आहे नेक्स्ट बॉल मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू अडवला फेकी झाले फलंदाज स्वप्नील वोणे बाद अजून एका विकेटचं बटन गॉन नागिन 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 डान्स नचना नागिन 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 डान्स नचना
थँक्यू. खूप मोठी जबाबदारी आली अविनाश शर्मावर आणि त्या जबाबदारीला पार पाडत असताना कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. ओ फेकी बऱ्याच वरून आहे. आता विजय सावंत सांगतात थर्ड अंपायर कडे जावं लागणार आहे. पुन्हा थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. सर्व गोष्टी पाहणार. फटका एक्झिक्यूट केल्यानंतर फेकी बऱ्याच वरून होती. येस फलंदाज ओ यू टी बात. निशान पिलाने आल्यात नव्याने येणारे फलंदाज खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे. JCC काय जबरदस्त बॉलिंग अटॅक आहे. पहिले षटक वळता दुसऱ्या षटकामध्ये गेम चेंजर नागवाल यांनी संपूर्ण गेम चेंज केलाय. आता चार्ज करावा लागणार आहे. चार्ज साठी किमान तुम्हाला त्या मोठ्या फटक्याकडे जावं लागणार आहे. किमान 2 चौकार या मॅचला चार्ज करतील. या मॅचला पुढे आणतील. तुम्हाला मॅच मध्ये येण्यासाठी किमान 2 चौकार. आता सिंगल येते. शेवटचा आणि अंतिम चेंडू 7 धावा धावपल करते. 30 धावांची अजूनही गरज आहे. 30. नेक्स्ट बॉल हलक्या चेंडूला ड्राईव्ह केले. पुन्हा फेकी वेगवान होती आणि सिंगल येते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 8 धावा धावपलकावरती 37 आहे पाठलाग. डीजे मयूरला ऐकणार आहोत आणि त्यानंतर वळणार आहोत मैदानाच्या दिशेने. बारा 29 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. 12-29 ची मॅच. पहिला बॉल बॅकअप चांगला सुंदर बॅकअप. खूप चांगले फिल्डिंग. अभिषेक त्या ठिकाणी होते. पहा 12-29 ची मॅच म्हणजे खूप दडपण वाढण्यासारखे झाले. आता जय मिस्त्रीने केलेली बॅटिंग आठवावी लागणार आहे. काय जबरदस्त बॅटिंग केली होती. पहिला खेळाडू बनलाय सी फॉर्मॅट मध्ये. 6 चेंडू मध्ये 6 चौकार लगावणारा. आणि आता ही वसुवीर चॅम्पियन ट्रॉफी काय सांगू इच्छिते. कशा प्रकारे तुम्ही या स्पर्धेला पाहता. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. 24 संघांचा समावेश. त्यामधून काल 6 संघ आपण त्या सुपर 12 मध्ये जाताना पाहिले. आज ज्यावेळेला पहिला ग्रुप आपण पाहिला ग्रुप डी. त्या ग्रुप डी मधून पहिला संघ ज्या संघाने JSR 11 सुपर 12 मध्ये दाखल होताना पहिला संघ होता. आणि त्यानंतर त्याच ग्रुप मधून दुसरा संघ जो सुपर 12 मध्ये दाखल झाला त्या संघाचं नाव होतं JCC B. आता ग्रुप ई मध्ये आपण आहोत. 2 विनर संघादरम्यान मॅच सुरू आहे पण खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे सध्याच्या घडीला. JCC जीवदानी क्रिकेट क्लब अजून एका विकेटचं पतन. रनआउटच्या रूपाने बाद व्हावं लागलं दिलीप शर्माला. गॉन. गंभीर सर आल्यात नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. आणि मला वाटतं बऱ्याच स्पर्धेनंतर गंभीर सरांना बॅटिंग करताना पाहतोय. षटक संपलंय. एक मिनिट थांबायचं. किती 5 चेंडू. एक शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. ओ पहिलाच बॉल परंतु तो सुद्धा अडवलाय आणि 3 षटकांचा जवळपास खेळ संपलाय. 11/5. थँक्यू. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ 11 धावा धावपल करतायत. अभिषेक आलेत शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळत असताना फेकी झाले आणि खूप लांब फेकी होती त्या कारणानं सिंगल येते. पहा आता गंभीर सरांवर सर्वांच्या नजर आहेत. कशा प्रकारची बॅटिंग करतायत. किती चौकार आणतायत.
नेक्स्ट बॉल नो चेंडू नो 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 प्लस 4 चौकार 4 धावा. सदानंद दादा मोठ्या मनाचा समाजसेवक विदर गावाचा चाहता प्रेमी दशदादाचा बोलबाला हाय त्याच्या नावाचा. थँक्यू काय जबरदस्त फटका. 5 धावा आल्यात 9 प्लस चौकार. नेक्स्ट बॉल स्वतःसाठी आता फ्री हिट आहे. जी देतात दुसऱ्यांना फ्री हिट, स्वतःसाठी फ्री हिट. चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर, जागेवरच थांबायचं आहे. फ्री हिटचा चेंडू होता हा. पहा आता मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली गेली. ज्या प्रकारची बॅटिंग केली होती अष्टनायक वीरा संघाने, त्याच प्रकारचा बॉलिंग अटॅक तो राहिला होता पहिल्या षटकापासून तर शेवटच्या आणि अंतिम षटकापर्यंत. बॉलिंग अटॅक पॉवरफुल राहिला होता. त्या कारणाने दबावामध्ये आणून ठेवलं होतं जेसीसी या संघाला. नाही तर मॅच मध्ये औपचारिकता. ओ कडक कडक काय जबरदस्त स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक. मोठ्या मनाचा सदानंद दादा मोठ्या मनाचा समाजसेवक थँक्यू थँक्यू. खूप चांगली बॅटिंग करत. आणि आता मात्र बाद व्हावं लागलंय. अभिषेक आल्यात नवीन फलंदाज. अभिषेक समोर अभिषेक आणि नागोने चेंडूला अडवले तोपर्यंत सिंगले. तर पहा मॅच मध्ये फक्त औपचारिक राहिलेला शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे या मॅच मधील. कडक 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 स्ट्रोक आणि चौकार येतो. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय टीम क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात अष्टविनायक वीरा राजूर संघ सपोर्ट 12 मध्ये दाखल होते आणि पराभव जात असताना जेसीसी संघ मॅच समरी पाहणार. कोणी केली होती बॅटिंग. पहिल्या इनिंगमध्ये 36 धावा, अजिंक्यने 18 धावांची खेळली आणि त्यानंतर प्रथम 7 धावा. बॉलिंग करत असताना खूप चांगली गोलंदाजी. 6-2 नखेरकार. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर अजिंक्य AB ठरल्यात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. शाम 4 पर आई हुई लोकल 9:59 की चर्चित जाने वाली 12 डिपो की जनक लोकल है. यह गाड़ी अंधेरी से बांद्रा, बांद्रा से दादर, दादर से मुंबई सेंट्रल के बीच किसी भी स्थानकों पर नहीं रुकेगी. कृपया रेलवे लाइन पार न करें. इससे दुर्घटना